Our new chapter is life cycle of star, and the first point is We have learnt about the structure of the universe in earlier standards. तर ब्रह्मांड अर्थातच युनिवर्स याची जी रचना स्ट्रक्चर कशी आहे हे आपण या अगोदरच्या इयत्तेमध्ये पाहिलं आहे. Our solar system is सिच्युएटेड in a galaxy. आणि आपली जी सोलार सिस्टीम आहे आपली सूर्यमाला तर ही एका गॅलेक्सीमध्ये सिच्युएटेड आहे. बरोबर, म्हणजे एक आकाशगंगेच्या आतमध्ये आपली सोलर सिस्टीम आहे. A galaxy is a collection of billions of stars, their planetary system and interstellar clouds which are present in the empty space between stars. आता गॅलेक्सी जी आहे ही कशाची बनलेली आहे तर त्यामध्ये बिलियन्स ऑफ स्टार्स. बरोबर, म्हणजे स्टार बिलियन्समध्ये प्रेझेंट्स आहेत एका आकाशगंगेमध्ये. बरोबर, त्याची आपण काउंट करू शकत नाही. त्यानंतर बरेचसे प्लॅनेटरी सिस्टीम्स आणि जे स्टार्स असतात ना त्यांच्यामध्ये जो एम्प्टी स्पेस असतो तर त्यापासून बनतात इंटरस्टेलर क्लाउड्स. तर बिलियन्स ऑफ स्टार, प्लॅनेटरी सिस्टीम आणि 2 स्टारमध्ये असणारा इंटरस्टेलर क्लाउड्स या सर्वांचा मिळून काय बनतो? गॅलेक्सी बनते. The universe is made up of इनमरेबल such galaxies. आणि अशा असंख्य ज्याला आपण काउंट करू शकत नाही अशा असंख्य गॅलेक्सीज मिळून काय तयार होतं? युनिवर्स. म्हणजे युनिवर्स ही सर्वात मोठी कन्सेप्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. Galaxies differ in structure and shape. प्रत्येक गॅलेक्सीचा स्वतःचा असं स्ट्रक्चर असतो, स्वतःचा असा शेप आकार असतो. We can divide them into 3 types: spiral, elliptical and irregular galaxies. आता गॅलेक्सीजच्या स्ट्रक्चर आणि शेप संदर्भात 3 टाइप्स म्हणू आपण. पहिला टाईप आहे स्पायरल, दुसरा आहे इलिप्टिकल आणि तिसरा आहे इरेग्युलर. आता स्पायरल म्हणजे गोलाकार, इलिप्टिकल म्हणजे अंडाकृती, ओके, आणि इरेग्युलर म्हणजे अनियमित. Our galaxy is a spiral galaxy and is called the Milky Way and Mandakini. आता आपली जी गॅलेक्सी आहे ही कोणत्या टाईपची आहे? Spiral galaxy. म्हणजे आपली सोलर सिस्टीम ज्या गॅलेक्सीमध्ये येते आणि आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे मिल्की वे आणि मंदाकिनी. आता स्पायरल गॅलेक्सी जी आहे ही फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. How did we obtain all this information about the universe? मग आता युनिवर्स बद्दल एवढी माहिती आपण कशी उपलब्ध केली? If we look at the sky at night, we see only planets and stars. Then how did we get information about the other components of the universe? आता रात्री जर आपण आकाशात पाहिलं तर आपल्याला फक्त काय दिसतील? प्लॅनेट्स आणि स्टार दिसतील. मग एवढी जी इन्फॉर्मेशन आहे युनिवर्स बद्दल ही आपल्याला कशाच्या साहाय्याने माहीत झाली? The answer to the question is telescope. आणि त्याचं उत्तर आहे टेलिस्कोप. म्हणजे टेलिस्कोपच्या मदतीनं आपण जास्तीत जास्त माहिती आपण कलेक्ट केलेली आहे. Several telescopes are placed on the surface of the earth, while some other are kept aboard man-made satellites which are orbiting the earth in fixed आता हे जे टेलिस्कोप आहेत ते कुठं आहेत? तर काही टेलिस्कोप हे अर्थच्या सरफेसवर आहेत, काही टेलिस्कोप हे कुठं आहेत जे मॅनमेड सॅटेलाइट्स अर्थच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. कारण आपल्याला माहिती आहे आपण थाउजंड्स ऑफ सॅटेलाइट्स काय केलेले, लॉन्च केलेले आहेत. आणि हे सॅटेलाइट्स जे आहेत तर यांच्या आतमध्ये सुद्धा काय प्लेस केलेलं आहे? टेलिस्कोप. आणि यांच्या मदतीनं आपण काय जाणून घेतलं? युनिवर्स कसा आहे. As these telescopes are situated above the Earth's atmosphere, they can observe astronomical objects more effectively. आता हे जे टेलिस्कोप आहे हे आपण अर्थ ॲटमॉस्फिअरच्या वर सिच्युएट म्हणजे ठेवलेले आहेत कारण ते स्पेस स्टेशनमध्ये आहेत. अर्थातच ते विशिष्ट सॅटेलाइट्स जे आहेत ना हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बियॉन्ड असतात कारण त्याला आपण एस्केप व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करतो. आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं ते ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे जे काही खगोलीय वस्तू आहे तर त्यांचं अतिशय इफेक्टिव्हली निरीक्षण करू शकतात. Astronomers study the observation made by all these telescopes to obtain detailed information about the universe. आणि जे ॲस्ट्रॉनॉमर्स असतात म्हणजे खगोलशास्त्रज्ञ तर हे काय करत असतात? टेलिस्कोपच्या मदतीनं युनिवर्स संदर्भात
डिटेल इन्फॉर्मेशन ऑब्झर्व करत असतात. We are going to learn about all these in higher standards. आता या संदर्भात आणखीन माहिती आपण पुढच्या इयत्तेमध्ये पण पाहणारच आहोत. Here let us learn about the properties of stars and their life cycle. आता यामध्ये आपल्याला जे तारे आहेत स्टार्स, तर त्यांचे प्रॉपर्टीज गुणधर्म कसे आहेत आणि त्यांचे लाईफ सायकल कसं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर स्पायरल गॅलेक्सी दिसेल आपल्याला, आणि या स्पायरल गॅलेक्सीमध्येच काय सिच्युएटेड आहे, सोलर सिस्टम. आणि आपल्या गॅलेक्सीचं नाव काय, मंदाकिनी किंवा मिल्की वे. तर प्रॉपर्टीज ऑफ स्टार बघण्याच्या अगोदर एक इन्फॉर्मेशन डू यू नो आपण समजून घेऊ. Our galaxy has about 10 days to 11 stars. मग आपल्या गॅलेक्सीमध्ये जवळपास 10⁻11 इतके जास्त स्टार्स प्रेझेंट आहेत. Its shape is like a disc with a बल्ज in the center and its diameter is about 10⁻18 kilometer. आणि आपल्या गॅलेक्सीचा शेप जर पाहिला आपण तर ती डिस्कच्या आकाराची आहे, आणि मध्यभागी ती बल्ज म्हणजे थोडीशी फुगीर आहे. आणि डायमीटर जर पाहिलं आपल्या गॅलेक्सीचं तर जवळपास किती आहे, 10⁻18 किलोमीटर. The solar system is situated at a distance of 2 × 10⁻17 kilometer from its center. आणि आपल्या सोलर सिस्टीम जी आहे, तर आपली सोलर सिस्टीम कुठं आहे आपल्या गॅलेक्सीमध्ये, तर तिचं सिच्युएशन जर पाहिलं आपण तर आपली जे गॅलेक्सीचं जो सेंटर आहे ना, तर या सेंटरपासून 2 × 10⁻17 किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवर आपली सोलर सिस्टीम आहे, है ना, मिल्की वे या गॅलेक्सीमध्ये. The galaxy is rotating around an axis passing through its center and perpendicular to the disk. आता आपल्या गॅलेक्सीचं रोटेशन जर पाहिलं तर द गॅलेक्सी इज रोटेटिंग अराउंड अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द डिस्क. म्हणजे जर अक्ष काढला आपण की कोणत्या अक्षाभोवती ॲक्सिस, ओके, तर कोणत्या ॲक्सिस भोवती आपली गॅलेक्सी रोटेट करत आहे, तर आपली गॅलेक्सी कशी रोटेट करत आहे की अशा ॲक्सिसच्या सभोवताली की जो कशामधून पास होतो, सेंटरमधून, आणि परपेंडिक्युलर टू द डिस्क. आणि डिस्कला कसा असेल, परपेंडिक्युलर. म्हणजे सपोज हे डिस्क शेप घेतला आपण, बरोबर, किंवा एक थोडंसं व्यवस्थित घेतो. डिस्क शेप घेतला आणि याच्या सेंटरमधून आपल्याला ॲक्सिस काय करायचा आहे, पास करायचा आहे. आणि हा जो ॲक्सिस आहे हा डिस्कला कसा असणार, परपेंडिक्युलर. म्हणजे किती डिग्रीचा, 90 डिग्रीचा. तर अशा पद्धतीचं रोटेशन हे आपल्या गॅलेक्सीचं आहे. लक्षात, याला म्हणायचं पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द डिस्क. क्लिअर, ओके. त्यानंतर Its period of rotation is about 2 × 10⁻18 years. आणि बघ की एक फेरी स्वतःभोवती जी कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी असतो त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ रोटेशन. तर एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 2 × 10⁻8 इयर्स आपल्या गॅलेक्सीला लागतं. इतकं म्हणजे कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन आपल्या गॅलेक्सीची आहे. त्यानंतर आता आपण पाहू आपला मुख्य मुद्दा, प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स. And the first point is, at night we can see about 4,000 stars with our naked eyes. आता नेक आय म्हणजे उघड्या डोळ्यांनी, म्हणजे टेलिस्कोपचा वापर न करता आपण जवळपास 4000 तारे आपल्या डोळ्यांनी बघू शकतो नाईटला. Sun is an ordinary star among them. आता सन जो आहे ना तो ऍक्च्युअल डे टाइम मध्ये असतो प्रेझेंट, त्याच्यामुळे सनला काही रात्री पाहायची गरज आहे का, रात्री नसतोच तो, पहिली गोष्ट. पण तो आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा स्टार आहे तो, आणि आपल्याला लाईट, हीट हे कशापासून मिळतं, सन पासून. The reason to call sun an ordinary star is that even though it appears to be larger than all other stars in the sky because of its being nearest to us, there are billions of stars which have higher or lower mass, size and temperature than those of the sun. आता सन जो आहे ना, या सनला इथं काही स्पेशल स्टार म्हणलं का,
काय म्हणलं? Ordinary star. ऑर्डिनरी का माहितीये का? कारण फक्त त्याचं एक वैशिष्ट्य एकच आहे की तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तो कसा दिसतो आपल्याला? Larger. लार्जर दिसतो. अदरवाईज अदर स्टार जर पाहिले आपण तर ते कसे आहेत? पृथ्वीपासून फक्त दूर आहेत, मात्र ते सूर्य आपल्या सनपेक्षाही काही स्टार असे आहेत की जे हायर किंवा लोअर मास साईज आहे आणि सनपेक्षा सुद्धा त्यांचं टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे सूर्यापेक्षा मोठे असणारे, सूर्यापेक्षा जास्त टेम्परेचर असणारे सुद्धा स्टार आहेत, पण ते पृथ्वीच्या जवळ नाही. परंतु सूर्यासारखे आहेतच अदर, म्हणून सन हा दुसऱ्या स्टार सारखा सामान्य स्टारच आहे. Stars are genetic spheres of hot gas. आता स्टार्स जे आहेत ना हे गिग्नॅटिक स्पेअर ऑफ हॉट गॅसेस, कारण स्टारचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रचंड उष्णता असते त्यांच्यामध्ये आणि म्हणून ते गिग्नॅटिक स्पेअर्स आहे आणि त्यामध्ये काय प्रेझेंट आहे? हॉट गॅसेस प्रेझेंट आहे. Some properties of the sun are given in the table below. ओके, आता सनचे प्रॉपर्टीज जर पाहिलं आपण तर सनचं मास किती आहे? 2 × 10⁻30 kg. किलोग्राम. सनची रेडियस 95,700 किलोमीटर. सूर्याचा जो पृष्ठभाग आहे सरफेस त्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे? 5800 केल्विन. नंतर सूर्याच्या सेंटरला टेम्परेचर किती आहे? 1.5 × 10⁻7 केल्विन. केल्विन. आणि सूर्याचं एज किती आहे? 4.5 × 10⁻9 इयर. ओके. त्यानंतर Hydrogen makes up for 72% of the mass of the sun, while helium is 26%. आता सूर्यामध्ये सर्वात जास्त वजन जर कोणत्या एलिमेंटचा असेल तो आहे हायड्रोजन. म्हणजे सूर्याचं 72% मास हा एकट्या हायड्रोजननं बनलेला आहे. त्यानंतर सूर्याचा 26% वजन हे कोणत्या एलिमेंटमुळे आहे? हेलियम. आणि The rest 2% is made up of elements heavier than helium. आणि हेलियमपेक्षा जड असणारे काही एलिमेंट्स आहे आणि त्यापासून सूर्याचा 2% जो पार्ट आहे तो बनलेला आहे. लक्षात आलं? मग हायड्रोजन किती पर्सेंट? 72%. हेलियम 26%. आणि अदर हेवी एलिमेंट्स 2%. 2%. ओके. The mass of the sun is about 3.3 lakh times that of the earth, and its radius is 100 times that of the earth. तर सनचं जे वस्तुमान आहे ते अर्थपेक्षा किती टाइम जास्त आहे? 3.3 लाख टाइम्स. म्हणजे अर्थच्या मासला 3.3 लाख न गुणावं लागेल, म्हणजे 3,30,000 तेव्हा ते सनचं मास निघेल. इतकं मोठा सन आहे. आणि सनची रेडियस जर पाहिली तर अर्थच्या रेडियस पेक्षा किती आहे? 100 टाइम्स. Other stars have masses between 1/10 mass of sun divided by 10 that of the sun, and 100 times that of the sun. 100 mass of sun, and their radii can between 1/10 to 1000 times the radius of the sun. Figure 19.2. आता फिगर मध्ये काळजीपूर्वक बघ. आता हा जो व्हाईट डॉर्फ दिसतोय तर हा सुद्धा एक स्टार आहे, पण सन पेक्षा जर पाहिला तो तर त्याचं मास सन पेक्षा कमी आहे. म्हणजे सनच्या मासला आपल्याला 10 न भागावं लागेल किंवा सनच्या रेडियसला 10 डिवाइड करावं लागेल. म्हणजे हा छोटा झाला. परंतु काही सुपर जेंट स्टार्स किंवा रेड जेंट स्टार्स असे काही स्टार्स आहेत की त्यांचं वजन हे सनपेक्षा किती जास्त आहे? 100 टाइम्स जास्त आहे. किंवा त्यांची रेडियस ही सनपेक्षा किती आहे? 1000 टाइम्स जास्त आहे. म्हणजे लक्षात आलं का? सन हा सर्वात मोठा स्टार आहे का? नाही. त्याच्याही पेक्षा शेकडो पटीनं जास्त मास असणारा आणि हजारो पटीनं जास्त रेडियस असणारे सुद्धा स्टार्स अवेलेबल आहे. म्हणजे लक्षात आलं? फक्त तो पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून आपल्याला मोठा वाटतो. The masses of other stars are measured Do you know? The masses of other stars are measured with respect to the mass of the sun. तर कोणत्याही स्टारचं मास जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्याची तुलना आपण सरळ सरळ कोणासोबत करतो? सनच्या मासच्या रिस्पेक्ट मध्ये त्याचं किती आहे ते प्रमाण आपण मोजत असतो. This means that the mass of the sun written as m sun is used as the unit of mass. आणि म्हणून स्टारच्या संदर्भात रेफरन्स म्हणून आपण सनचा मास घ्यायलो म्हणून एम सन जे आहे लोअर केस मध्ये लिहिलं तर त्याला युनिट ऑफ मास म्हणायचं. The age of the sun and other stars, which is the time elapse
after their formation can be between a few million years to a few billion years. आता सन असेल किंवा अदर स्टार असेल तर मग यांचं वय किती, म्हणजे काही विशिष्ट कालावधीनंतर ते नष्ट होणार आहेत. मग आता हे टाइम इलॅप्स कसा काढायचा, तर त्यांच्या फॉर्मेशनपासून तर काही मिलियन्स ते काही बिलियन्स इयरपर्यंत हे स्टार कायम असू शकतात, त्यानंतर ते नष्ट होतील. If the properties of the sun had changed in its lifetime, it would have caused change in the properties of the earth and in the life on the earth. बघ, सूर्याच्या प्रॉपर्टीजला खूप महत्व आहे. जर सूर्याचे गुणधर्म बदलले, प्रॉपर्टीज बदलले, बरोबर, त्याच्या जीवनकालामध्ये, तर त्याचा सरळ सरळ परिणाम कशावर होणार, प्रॉपर्टी ऑफ द अर्थ. आणि अर्थचे जर गुणधर्म बदलले तर अर्थवर जेवढे काही सजीव आहे त्यांचं जीवन सुद्धा नष्ट होईल किंवा त्यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा चेंजेस येऊ शकतात. Detailed study of the properties of the earth have led scientists to conclude that the properties of the sun have remained unchanged over its lifetime, that is the past 4.5 billion years. आता शास्त्रज्ञांनी जे अंदाज लावलेला आहे की ज्या सनच्या प्रॉपर्टीज आहेत ते आतापर्यंत त्याच्या लाईफ टाईममध्ये कधीच चेंज झालेल्या नाही. म्हणजे मागील 4.5 बिलियन्स इयरमध्ये जर पाहिलं आपण तर सूर्यामध्ये कुठलेही चेंजेस आलेले नाही. According to the study made by astronomers, these properties will slowly change in the further after 4.5 billion years. आणि जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत तर त्यांनी एक असा अंदाज लावला की जे सूर्याचे गुणधर्म आहेत हे स्लोली चेंज होतील, पण कधी 4.5 बिलियन इयर्स नंतर. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टारचा बर्थ कसा होतो याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जाणून घेऊ.